जय 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 राम कृष्ण हरि हरि जय रे गमनी साध दनी पगरे सा जय 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 राम कृष्ण हरि सद्भक्त हो जगद गुरु संत तुकाराम महाराजांचा हा भगवंताची आवड गोडी भगवंताची कृपेची औदार्यता पर अभंग राम कृष्ण हरी शुक सनकाद की उभारिला बाहो परीक्षितिला हो दिसांसाता उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर झाली गरुडा टाकीला मागे द्रौपदीच्या लागे नारायणे तुका म्हणे करी बहुत तांतडी प्रेमाची आवडी लोभ पार शुक सनकादिक ऋषीनी आपले दोन्ही बाहू भारून सांगितले की पण परीक्षिती त्याच्या साधनेमुळे मात्र 7 दिवसांत कृतांत झाला तसे तुम्ही उठता बसता हरिनाम स्मरण करा मग तुमच्या भेटीसाठी हरी धीर धरणार नाही द्रौपदीच्या अर्थ मनाने केलेला धावा हे कूड गरुडाची चाल देखील मंद आहे जानवल्यावर श्री कृष्ण स्वतः धावताले तुकाराम महाराज म्हणतात आपल्यावर नितात प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता देवाला लागलेली आहे शुक सनकादिकी उभारिला बाहो परीक्षितिला हो दिसान साता शुकदेव आणि सनकादिक यांनी हात वर करून सांगितले राजा परीक्षित याने फक्त 7 दिवसात मोक्ष प्राप्त केला काळ मोठा नसतो भाव मोठा असतो जे 7 दिवसातही परमात्मा मिळतो जर एकाग्रता आणि श्रद्धा असेल उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर उठता बसता चालता बोलता सतत हरिनाम घ्या असे नाम घेतल्यावर देवाला थांबवताच येत नाही आरे वरदेश देवे बाराला बांधून ठेवणारी शक्ती भक्ताची हात ऐकून देव धावतो बरा झाली गरुडा टाकीला मागे द्रौपदीच्या लागे नारायण अर्थ द्रौपदी संकटात पडली तेव्हा भगवान श्री कृष्ण इतक्या घाईने धावले की त्या
आणि आपले वाहन गरुड सुद्धा मागे टाकले. आर्त हाक असेल तर देवाला वाहनाचीही गरज नसते. सरभक्ती मध्ये वेगावे तर्क नाही. तुका म्हणे करी बहुत तांतडी, देवाची आवडी लोभ फार. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, देवाला आपल्या भक्तावर इतके प्रेम आहे की, तो भेटण्यासाठी आतुर झाला आहे. बटियारा पण देवाला शोधतो, पण देवही आपल्याला शोधतो. प्रेम हा भक्तीचा खरा पाया आहे. प्रेमा